पुन्हा RSS भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली। या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील, दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल, पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय, नेत्यांना पळवण्याचं कामकाज चाललेलं आहे। लोकसभेच्या निवडणुका या जवळ आलेल्या आहेत। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये इलेक्शनच्या तारखा सुद्धा जाहीर होतील आणि आपल्या समोरचं असणारं लक्ष हे आपण कायम ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे पुन्हा RSS भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रावरती येणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। या इलेक्शनच्या अगोदर बऱ्याच घटना घडतील, दंगली सुद्धा घडवण्याचा प्रयत्न होईल, पक्ष फोडण्याचं कामकाज तर चाललंय, नेत्यांना पळवण्याचं कामकाज चाललेलं आहे। पण शेवटी मतदाराने दाखवण्याची गरज आहे की खरा या देशाचा राजा हा मतदारच आहे आणि तोच ठरवेल की उद्या सत्तेवरती कोण बसणार आहेत। मित्रो, आपल्याला असणारा उद्या युती होईल न होईल सांगता येत नाही, व्हावी अशी आपली असणारी इच्छा आहे, पण आपल्या इच्छेचं काय करणार? का मोदी असणारा रिंग मास्टर बसलेला आहे, त्या रिंग मास्टरने तुला जेलमध्ये घालतला सांगितलं तर हा जाणारा जेलमध्ये म्हणतो मी तुझ्याच जेलमध्ये येतो ना, कशाला तू पोलिसांच्या जेलमध्ये घालवतोय? आणि अशा अनेक घटना होतात। अशा अनेक घटना त्या ठिकाणी होतात। पण काही झालं तर आपण आपलं गणित पक्का करून घ्यायचं। आपलं गणित काय? फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार, फुले शाहू आंबेडकरी विचाराचा एक मतदार यांनी आपल्या बरोबर 5 मतदार जोडले पाहिजे। आपलं गणित काय? तर एक फुले शाहू आंबेडकरी मतदाराने, एक फुले शाहू आंबेडकर मतदाराने त्याच्या बरोबर 5 मतदार जोडले पाहिजे आणि ज्या दिवशी 5 मतदार आपण जोडलेले आहे त्या दिवशी भारतीय जनता पक्ष RSSचं सरकार केंद्रामध्ये येणार नाही हे आपण असणारं लक्षात घ्या।